मंडळी नमस्कार. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या रांगेत उभे असल्याचं सांगितलंय. त्यात शेवटच्या रांगेत असं त्यांनी म्हटलंय आणि हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं रोहित पवारांना वाटतंय. खरं तर असा महाराष्ट्राचा अपमान सातत्यानं होत आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना करत आलेली आहे. खरं तर शिवसेनेला आपल्या माणसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटतो. आपण म्हणजे मराठी माणसं असा शिवसेनेचा समज असतो आणि त्यातूनच शिवसेना सातत्यानं अशा स्वरूपाचे अपमानाचे दावे करत आलेली आहे. आता रोहित पवारांना देखील एकनाथ शिंदेंना मागची रांग मिळणे म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असं वाटतंय. फोटो काढताना कोणी उभं राहतं, मिळालेल्या जागेप्रमाणे उभं राहतं आणि त्याप्रमाणे फोटो निघत असतो. चला, एकनाथ शिंदे यावेळेला मागच्या रांगेत होते, पण एकनाथ शिंदे राष्ट्रपती पदाची शपथ द्रौपदी मुर्मू घेत होत्या तेव्हा मात्र पहिल्या रांगेत होते. ते कदाचित रोहित पवारांना दिसलं नसावं, बघायचं नसावं. बरं, रोहित पवारांना याचा विसर पडला म्हणून काही अतिशहाण्या लोकांना, म्हणजे मी त्यांना अतिशहाणेच म्हणत असतो, ज्यांनी मागच्या कोरोनाच्या काळापासून भारतीयांचा अक्षरशः इज्जत घेण्याचा जो प्रयत्न विदेशात राहून केलेला आहे ते म्हणजे डॉक्टर संग्राम पाटील. तुम्हाला माहित आहे, त्यांच्याविषयी आपण बरेच व्हिडिओ केलेले आहेत. या संग्राम पाटलांनी विदेशात राहून भारताची बदनामी करण्याचा सर्रास प्रयत्न केला होता. आता या संग्राम पाटलांनी आपण ट्विट केलं आणि सांगितलं की त्यावेळेला देवेंद्र फडणवीस सोबत होते म्हणून पहिल्या रांगेत स्थान मिळालं, आता नव्हते म्हणून त्या रांगेत स्थान मिळालं नाही, मागं टाकल्या गेलं. मजा आहे सगळी. महाराष्ट्राचा अपमान सांगण्याची, सन्मान सांगण्याची ही अनोखी स्पर्धा जणू सगळीकडे लागलेली आहे. आता आदरणीय रोहित पवारांनी ज्या भाषेत अभिव्यक्ती केलेली आहे, फेसबुक पोस्टवर व्यक्त झालेत, मला त्यांना काही गोष्टी दाखवणं आणि सांगणं आवश्यक वाटतं. तुम्हाला आठवतंय, कर्नाटकामध्ये HD कुमारस्वामी यांच्या शपथविधीचा सोहळा होता आणि UPA सगळी तिथे एकत्र आलेली होती. एकत्र आलेली UPA एकमेकाच्या हातात हात घेऊन असा वर करून दाखवत होती की आम्ही सगळे युनायटेड आहोत, एकत्र आहोत, एकसंघ आहोत. या फोटोला तुम्हाला मला दाखवायचं आहे. सगळे नेते व्यवस्थित क्रमाक्रमानं उभे आहेत आणि एका शेवटच्या कोपऱ्यात शरद पवार उभे आहेत. बरं, प्रत्येकाने एकमेकाचा हात हातामध्ये घेतलेला आहे आणि तो वर केलेला आहे. इथे शरद पवार सोनिया गांधीच्या बाजूला उभे आहेत आणि सोनिया गांधींनी पवारांचा हात धरून जो हात असा वर करायचा असतो तो आपल्या इथे ठेवलेला आहे. बघा तो फोटो नीट बघा. त्या फोटोत तुम्हाला दिसेल की सोनिया गांधींचा हात पवारांच्या हाताजवळ नाही आहे. पवारांनीही आपला हात झाकून ठेवलेला आहे. पवारांच्या हातात हात घालून तो उंचावण्याची इच्छा देखील काँग्रेसच्या नेत्यांना होत नाही. हा महाराष्ट्राचा अपमान ठरत नाही का? पुढचा मुद्दा. शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते. देशाचे कृषी मंत्री असताना सुरुवातीला शरद पवारांच्याकडं कृषी आणि नागरी पुरवठा अशी 2 खाती होती. पुढे पुढे शरद पवारांचं नागरी पुरवठा हे खातं काढून घेण्यात आलं आणि फक्त कृषी मंत्रालयाचाच पदभार शरद पवारांच्याकडे राहिला. महाराष्ट्राच्या मानबिंदू असलेल्या शरद पवारांचं एक खातं काढून घेण्यात आलं. त्यावेळेला रोहित दादांना महाराष्ट्राचा अपमान होतोय असं वाटलं नाही का? मंडळी, महाराष्ट्राच्या मातीतून देशाचं गृहमंत्रीपद उपभोगणारी इतकी माणसं आहेत. म्हणजे शंकरराव चव्हाणांना देशाचं गृहमंत्री केलं गेलं, शिवराज पाटील चाकूरकरांना देशाचं गृहमंत्री केलं गेलं, सुशील कुमार शिंदे देखील देशाचे गृहमंत्री झाले. पण काँग्रेसमध्ये राहून किंवा काँग्रेसच्या बाहेर राहून सुद्धा पंतप्रधान पदाची स्वप्न बघणाऱ्या शरद पवारांना पंतप्रधान पद सोडा, राष्ट्रपती पद सोडा, बाकी हलक्यात हलकं उपराष्ट्रपती पद तरी मिळायला हवं होतं असं वाटलं होतं. तेही मिळालं नाही. एवढंच काय, देशाचा गृहमंत्री होण्याचं भाग्य देखील पवारांच्या वाट्याला आलं नाही.
जे भाग्य महाराष्ट्रातल्या 3 नेत्यांना मिळालं, जी संधी मिळाली ती पवारांना मिळाली नाही, तेव्हा या रोहित पवारांना केंद्र सरकार महाराष्ट्राचा अपमान करतंय असं वाटलं नाही का? महाराष्ट्राचा सोडा, शरद पवारांना गृहमंत्रीपद न देता हा शरद पवारांचाच अपमान केलेला होता आणि या शरद पवारांच्या अपमानाला राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राचा अपमान आहे असं म्हणावं वाटलं नाही. जरा अजून मागं जाऊ. शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोतचं सरकार स्थापन केलं होतं आणि या सरकारला इंदिरा गांधींनी एका क्षणात नेस्तनाबूत करून टाकलं होतं. केंद्रातल्या सत्तेनं दमनचक्र वापरून शरद पवारांचं सरकार बरखास्त करून टाकलं आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली. रोहित पवारांना शरद पवारांच्या झालेल्या या अपमानाची जाणीव नाहीच की काय असा प्रश्न मला पडतोय. आणि त्या पंजाबी माणसानं केलेलं कृत्य आठवतंय ना? काय केलं होतं पंजाबी माणसानं? मला सांगायला नको आहे ते. एका पंजाबी माणसानं, ज्याला पुढे माथे फिरू असं म्हटलं गेलं, त्यांनी शरद पवारांना कशा स्वरूपामध्ये उत्तर दिलं होतं ते सगळ्या जगानं बघितलेलं आहे. शरद पवारांच्या कानशिलात जेव्हा बसली होती तेव्हा महाराष्ट्राचा कसला मोठा अपमान झालता रोहित पवारांना. कदाचित तो अपमान ठाऊक नसावा, कारण ह्या सगळ्या घटना घडत होत्या तेव्हा रोहित पवार अगदी बाळांत्यात असतील. अगदीच बाळांत्यात असतील. मी चड्डीत सुद्धा म्हणत नाही, बाळांत्यामध्ये असतील. फार फार तर कर्नाटकचं रोहित पवारांना थोडंफार माहीत असेल, त्यावेळेला ते राजकारणात प्रवेशाची तयारी करत असतील, कर्जत जामखेडमध्ये कसं लढवायचं याचा प्रयत्न करत असतील. पण बाकीच्या घटना घडत होत्या तेव्हा रोहित पवार अक्षरशः बाळांत्यामध्ये असतील. त्यांना आपल्याच आजोबांच्या या सगळ्या अपमानाची जाणीव नव्हती की काय? खरं तर मुख्यमंत्र्यांना याआधी केंद्रात सन्मान मिळालेला आहे आणि ते राज्याच्या याच्याप्रमाणे उपस्थित राहत असतात, जिथे जागा मिळाली तिथे उभा राहत असतात. अशा वेळी उगाचच या मुद्द्यांना काढून काहीतरी करून केंद्रातल्या सरकारला बदनाम करायचंच, ही सगळी खेळी रोहित पवारांनी सुरू केली आणि संग्राम पाटलांनी याची रीव ओढत त्याला पुढे रेटण्याचा प्रयत्न केलाय. पण याआधी झालेला शरद पवारांचा अपमान सातत्यानं लक्षात ठेवावा आणि त्यालाही जगाच्या समोर आणावं रोहित पवारांनी, एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.